का मी का आपल्याला सांगायला लागलो बंगल्यामध्ये सहसा दया नसते. ऐका जरा तुमच्या जवळचं सांगतो बरं का. ऐका, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची एक कविता होती. भजनच येते पण शाळेमध्ये पाठ्यक्रमामध्ये ती कविता म्हणून होती महाराज. सगळ्यांच्या पाठातली परिचयातली. ऐका, एक राजा आहे, त्या राजाचा राजवाडा आहे आणि त्या राजवाड्याच्या बाजूला एका आजीबाईची झोपडी महाराज. त्या कवितेचं नावच आहे झोपडी. त्या झोपडीमध्ये त्या झोपडीचं ऐश्वर आणि त्या राजवाड्याचं ऐश्वर त्यांनी खूप सुंदर गोड शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. राजा सजी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. ते म्हणतात बाबा, राजाला जे सुख त्या बंगल्यात मिळते ते सर्व सुख मला या झोपड्यामध्ये प्राप्त होत आहे. ऐका देवा, म्हणजे राजाला तिथं काय ऐश्वर आहे त्यांनी गोड वर्णन केलेले. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. ते म्हणतात बाबा, राजाला त्या ठिकाणी शामियाने असतील, काय असतील, लोड बालिश ते सगळे असतील, पण आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. एक सांगू तुम्हाला, झोपडी असू द्या नाही तर बंगला असू द्या, सुखाने झोप लागणं महत्वाचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ऐका ना माय बाप, एक जाता जाता प्रश्न विचारतो. मला सांगा, सर्वात भाग्यवान कोण म्हणावं? काय गोड उत्तर दिलं आई साहेबांनी. ज्याला अंथरुणाला पाठ लावला डोळा लागतो ना, सर्वात मोठा भाग्यवान तो आहे. याच्या विरोधातलाही सांगू का मग आता? ज्याला 4 गोळ्या खाऊन सुद्धा 4 वाजेपर्यंत डोळा लागत नाही. मी का सांगत होतो, माझा मुद्दा एक आहे महाराज, झोप लागणं महत्वाचं आहे. ती माऊली सांगते, राजाला तिथे जे ऐश्वर्य ते ऐश्वर्य मला इथं प्राप्त होतंय. बरं, त्या राजवाड्यामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर कोणाचा तरी वशिला लावावा लागणार आहे. पण इकडं वशिल्याची गरज नाही महाराज. जातात या महाला मज्जा व शब्द आला, भीती न या दयाळा या झोपडीत माझ्या. ते म्हणतात बाबा, बंगल्यामध्ये तुम्हाला जाता येणार नाही, पण इकडे येण्याकरता तुम्हाला काहीच अडथळा नाही. तेव्हा सांगायचं तात्पर्य त्यांनी खूप गोड वर्णन केलेलं आहे. झोपडीमध्ये दया आहे, बंगल्यामध्ये दया नाही. आणि म्हणून दया या शब्दापासून आपल्याला दयावंत या शब्दाकडे जात असताना एक विधान अत्यंत महत्वाचं बोललो मी तुमच्या समोर. काय? जिथं संपत्ती आहे तिथं दया नसते, आणि जिथं दया असते तिथं संपत्ती नसते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माऊली, मला एक सांगा, यदा कदाचित तुम्हाला अनुभव असेल, सप्त्याची वर्गणी केल्यानंतर वर्गणी करण्याकरता तुम्ही ज्या टायमाला गावात जातात त्या टायमाला मला खरं सांगा, वर्गणी सुरुवातीला तुम्हाला झोपडीतनं मिळते का बंगल्यातनं मिळते? वर्गणी झोपडीत नाही येते महाराज. बंगल्यातनं सहसा लवकर वर्गणी येत नाही. बघू, करू, देऊ, अजून तर 7 दिवस जायचे. हे शब्द बंगल्यात असतात, झोपडीत ते शब्द नाही महाराज. काय असेल ते तुम्ही 500 मागतात ना, तेवढे ऐपत नाही, हे 300 लगेच घेऊन टाका. ही स्थिती तिकडं आहे. तर सांगायचं तात्पर्य सर्वांनी लक्ष ठेवा, जिथं संपत्ती आहे तिथं दया नाही, जिथं दया आहे तिथे संपत्तीने. हा सिद्धांत झाला. आता याच्या पुढचा अजून एक सिद्धांत तुम्हाला सांगतो. मग तुमच्या डोक्यात असा विषय येत असेल, महाराज तुम्ही आत्तापर्यंत म्हणता जिथं संपत्ती तिथं दया नाही, जिथं दया आहे तिथं संपत्ती नाही. मग मला एक सांगा, आता जो कार्यक्रम करणारे जे यजमान आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही संपत्तीशिवाय हा कार्यक्रम करताय का? ऐका, म्हणजे तेच येत असं नाही, असे बरेच लोक आहेत महाराज, बरेच लोक आहेत महाराज. धर्म कार्यामध्ये वर्षातनं 5-5, 10-10 लाख रुपये खर्च करणारे लोक आहेत का नाही महाराज? आहेत, दाते श्रीमंत लोक आहेत महाराज. मग या लोकांबद्दल तुमचं काय मत आहे? काय सिद्धांत मानला मी तुमच्या समोर? संपत्ती दया एकत्र येतच नाही, पण जिथं जिथं संपत्ती पण आहे आणि दयाही आहे, यांच्याबद्दल काय म्हणणं आहे? महाराज बोलतात, यांच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही, त्यांच्याबद्दल फक्त हात जोडणे आहे. ऐका, बाळा बोल नको, माझ्याकडे लक्ष द्या. ज्ञानोबारायांची ओळी तुमच्या समोर ठेवतो बरं का. ज्ञानोबारा बोलतात, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया एके ठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. ज्ञानोबारा बोलतात, जिथं जिथं संपत्ती आहे, दया आहे, ते सामान्य लोकांनी ते साक्षात भगवान परमात्म्याची विभूती आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ऐका देवा, या ओवी
वाणीच्या माध्यमातून बोलायचं ठरलं, ज्यांच्याकडे भगवान परमात्म्याने संपत्ती दिलेली आहे त्या संपत्तीचा विनियोग सत्कार्यामध्ये ज्यांचा जातोय ना महाराज, ते साक्षात भगवान परमात्म्याची भूती, लक्षात ठेवा. आणि म्हणून अशा चालणाऱ्या उत्सवामध्ये जे अन्नदान करतात, जे सेवा करतात, काय असेल ती सेवा, झाडण्याची असू द्या, फुलाची असू द्या, काय असेल ती सेवा जे करतात ना, ते सर्व भगवान परमात्म्याची भूती असतात महाराज. आणि म्हणून आपल्या भारत देशामध्ये असे अनेक काही गडगंज श्रीमंत आहेत महाराज, ते किती सेवा करतात, समाजाला दिसू देत नाहीत, पण आतून त्यांची सेवा अशी प्रखर सेवा चालू असते. ऐका देवा, आता सध्या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही धर्मालय चालू आहेत, जेवढे काही धर्म दवाखाने आहेत, जेवढ्या काही धर्मशाळा आहेत, आळंदीला आम्हाला शिक्षण देत असताना जी संस्था आहे, हे सगळ्या संस्था असतील, सर्व धर्मशाळा असतील, काय असेल नसेल, सर्व अशा श्रीमंत महात्म्यांच्या देणाऱ्या वर्गणीतनं, त्यांच्या दिलेल्या दानातनं हे सगळं कार्य घडत राहतं. आणि म्हणून हे जेवढे लोक आहेत ना महाराज, सगळे बरं का, जे श्रीमंत असून दयावान आहेत, हे सगळे लोक भगवान परमात्म्याची विभूती आहेत. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. आता याच्या पलीकडे अजून थोडं चिंतन तुमच्या समोर करतो. काय ओवी सांगितली मी तुम्हाला? संपत्ती आणि दया, बरोबर आहे काका? संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आलिया एके ठाया, ते जाण धनंजय विभूती माझी. संपत्ती अधिक दया एकत्र, ते भगवंताची विभूती. आता मी तुम्हाला अजून जाता जाता थोडा अवघड विषय तुमच्या समोर मांडतोय, लक्षपूर्वक आहे का? काय विषय आहे? ज्ञानोबांनी शब्द वापरला संपत्ती. आपल्याला या संपत्ती शब्दाचा थोडा विचार तुमच्या समोर मांडतोय. मला एक सांगा, संपत्ती म्हणजे काय हो? आतापर्यंत आपल्या डोक्यामध्ये संपत्ती शब्दाचा अर्थ फक्त द्रव्यच आहे, पैसा, द्रव्य, एवढीच संपत्ती ना आपल्या डोक्यामध्ये. आता ऐका, मी तुम्हाला संपत्ती कशाला म्हणतात त्या संपत्ती तुमच्या समोर मांडतोय. वेळ झाली का मला सांगा. ऐका, आपले शेजारी पाजारी पण तपासत चला, कोणाचा डोळा लागला का काय. ऐका, लक्षपूर्वक ऐका. मी संपत्ती कोणकोणती तुमच्या समोर सांगतो. बऱ्याच प्रकारच्या संपत्त्यात, पण कामापुरता, चिंतनापुरता आवश्यक त्या संपत्त्या तुमच्या समोर मांडतो. पहिली संपत्ती आहे शरीर संपत्ती, दुसरी संपत्ती आहे बौद्धिक संपत्ती, आणि तिसरी संपत्ती आहे ती म्हणजे भौतिक संपत्ती. 3 प्रकारची संपत्ती तुम्हाला सांगितली. पहिली संपत्ती कोणती सांगितली? शरीर संपत्ती सांगितली. मला वाटतं जुन्या काळामध्ये खेड्यापाड्यामध्ये असणाऱ्या शाळांमध्ये बाहेर बोर्डावर एक वाक्य लिहिलेलं असायचं, गेटवर तरी असेल, त्या दरवाजावर तरी असेल, नाही तर त्या कमानीवर तरी असेल, एक लिहिलेलं वाक्य असायचं महाराज. कोणतं? शरीर हीच संपत्ती आहे. आणि मराठी शाळा सुटल्यानंतर ज्या टायमाला पुढच्या वर्गाला जायला सुरुवात केली, 5वी 6वी पासून, मग ते वाक्य जरा सोप्या भाषेत लिहिलं गेलं होतं. ते म्हणजे कोणतं? हेल्थ इज वेल्थ. बस असं ते वाक्य होतं. त्याचे अर्थ तोच आहे, याचे अर्थ तोच आहे. मला मुद्दा एक सांगायचा आहे, शरीर ही सर्वात मोठी संपत्ती आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, आपल्याकडे रुपया नसला काही अडचण नाही, पण आपलं जर शरीर जर निरोगी असेल तर आपल्यासारखा धनवान कोणीच नाही. विठ्ठला 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 ही संपत्तीचे महाराज, बरं का, ही संपत्तीचे. अहो, करोडो रुपये असू द्या, पण त्याचे जर दर महिन्याला जर 1 लाख रुपये जर कधी दवाखान्यात जात असतील, तर मला वाटतं त्याच्यापेक्षा ज्याच्याकडे काहीच नाही पण शरीर निरोगी आहे तो धनवान आहे. आणि म्हणून शरीर ही संपत्ती महाराज. म्हणजे मग शरीर संपत्ती हिच्याबरोबर जर दया येत असेल तर तो दयावान ठरेल, आणि जर ती येत नसेल तर मग तो मात्र दयावान ठरणार नाही. सोपं गणित तुमच्या समोर मांडतोय. शरीर बळ अधिक दया असेल तर तो दयावान आहे, आणि शरीर बळ आणि जर दया नसेल तर मग तो दयावान म्हणता येत नाही. ऐका जरा, 2 उदाहरणं अत्यंत गोड आहेत. काय झालं, आपल्या कार्यक्रमासारखा सुंदर कार्यक्रम चालू आहे, आणि या कार्यक्रमामध्ये महाप्रसादाचे पंगत आहे. महाप्रसाद झाला, त्या महाप्रसादाकरता परिसरातले सर्व लोक प्रसाद घेण्याकरता येत आहेत. प्रसाद घेण्याकरता एक आंधळा सद्ग्रहस्थ वारकरीच होता, आंधळा होता. ते प्रसाद घेण्याकरता निघालेत महाराज, पण दुर्दैवाने त्यांना हाताला धरून तिथपर्यंत कोणी न्यायला तयार नाही. जो ज्याला त्याला घाई आहे, सगळे पुढे गेले, हा आंधळा व्यक्ती हळूहळू त्या मार्गाने येत आहे. पण येता येता ते नगरपालिकेवाल्यांनी त्यांचं काम निघालं, ते अंडरग्राऊंड पाईपलाईनचं, आणि त्या कामाकरता त्यांनी जागोजागी खड्डे खणून ठेवले. आणि खड्ड्यामध्ये खंदत असताना जो एखादा दुसरा दगड निघल, तो दगड बाजूला वर
टोकावर कोपऱ्यावर ठेवलेलं आहे. आता हे आंधळे सद्ग्रस्त एकटेच आहेत. चालता 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 चालत असताना त्यांचा तोल गेला, खड्ड्यात पडले. खड्ड्यामध्ये असणारा एक करप्याचा दगड तो डोक्याला लागला, रक्तबंबाळ झाले. त्यांच्या लक्षात आलं आपण खड्ड्यात पडलोय. त्यांनी तशाही स्थितीमध्ये डोक्याला हात लावला आणि एक शब्द तोंडातनं बाहेर काढला, का रे बाबा मी खड्ड्यात पडलो, इथं खड्डा आहे, कोणी नाही का रे इथं? त्यांचा शब्द 4 पोरांनी ऐकला महाराज. ते 4 पोरं, आता ते 4 पोरं म्हणल्यानंतर ते जरा व्यायाम वगैरे करणारे होते, चांगलं खाणारे पोरं होते महाराज. त्या 4 पोरांनी त्याला प्रतिउत्तर दिलं. ते पोरं म्हणायला लागले, ए आंधळ्या काय म्हणतो? आता ती रगच असते, ती रग असल्यामुळे ते शब्द काही गोड बाहेर निघत नसतात. ते ज्याच्याकडे रग असते ना महाराज, ते शब्द कधीच गोड बाहेर निघत नसतात. रगच होती त्यांच्या अंगात. ए आंधळ्या काय म्हणतो? अरे अरे मी खड्ड्यात पडलो, इथं खड्डा आहे असं काय सांगितलं नाही? मग तुला खड्डा सांगायला आम्ही बसलोय का इथं? ते म्हणले जाऊ द्या, पडलोय, रक्तबंबाळ झालंय. आता एक काम करा, मला मदत करा, थोडं खड्ड्यातनं बाहेर काढा. त्याच्यातल्या दुसऱ्याने उत्तर दिलं, मग तुला खड्ड्यातनं बाहेर काढण्याकरता आम्ही शरीर कमवलंय का? अरे एक आंधळा सद्ग्रस्त खड्ड्यात पडलेला आहे, डोकं फुटलेलं, रक्त त्याचं बाहेर येते. अशा सद्ग्रस्ताला जर कधी तुम्ही सहकार्य करून त्याला हाताला हात देऊन जर बाहेर काढत नसाल तर मग तुमच्याकडे शरीर बळ, शरीर संपत्ती असून तुम्हाला दयावान म्हणता येणार नाही महाराज. तुम्हाला दयावान म्हणता येणार नाही का? तुमच्याकडे असणारं बळ तुम्ही समाजाच्या उपयोगाकरता त्याचा विनियोग करत नाहीत. विठ्ठला 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 दया नाही तुमच्याकडे. बळ आहे, संपत्ती आहे, पण दया नाही. तुम्ही दयावान नाहीत. ऐका, यांचं कधीतरी जर समाजामध्ये जर यदा कदाचित जर कधी भूमिका दिसत असली सहकार्याची, तर त्याच्या पाठीमागे त्यांचा खूप मोठा स्वार्थ असतो. स्वार्थाकरता कुठंतरी सहकार्य करतात. काय झालं, हे 4 मुलं बरं का, ते आंधळा सद्ग्रस्त दवाखान्यात गेला वगैरे वगैरे, त्याचं झालं सगळं. आणि हे 4 मुलं मग ते काहीच काम करत नव्हते, कोणाला सहकार्य नाही, काही नाही, काही नाही. घरात सुद्धा काही काम करत नव्हते. शेवटी घरामध्ये एक दिवशी प्रत्येकाच्या वडिलांनी त्या चौघांना त्याच्या घरामध्ये चौघांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं, तुम्ही 2 पैसे कमवले तर घरात यायचं, आणि पैसा नाही कमवला तर तिकडंच तुमचं काळं करायचं, इकडं यायचं नाही. ते चौघा म्हणले ठीक आहे, काही अडचण नाही, काहीतरी कमवून दाखवू तुम्हाला. ते चौघ एका झाडाखाली जमा झाले आणि चौघांनी विचार करायला लागले, का रे माझ्या घरात असं सांगितलं, तो म्हणले माझ्याही घरात तसं सांगितलं, तो म्हणले माझ्याही घरात. चौघांनी सांगितलं, आपापल्या वडिलांनी आपल्याला घराच्या बाहेर काढलं ना, आपण आता यांना 2 पैसे कमवूनच दाखवायचे, पैसे कमवल्याशिवाय घरी जायचं नाही. त्या चौघांनी विचार करता करता गावाच्या बाहेरचा रस्ता धरला. मला गावाच्या बाहेरचा रस्ता धरला. चालता चालता 15-20 मिनिटं चालले. जात असताना एक चिंचेच्या झाडाखाली ते चौघ बसले. कशा करता? विचार करायला, कसा कमवायचा विचार करायला बसले ते चौघ. विचार करता करता बेमोसमी पाऊस पडला. आकाशात ढगांची गर्दी झाली. पाऊस पडला, आणि पाऊस पडल्यानंतर त्या चिंचेच्या झाडाखालनं त्यांच्या गावाकडे येणाऱ्या आणि मेन हायवेला लागण्याकरता एक 5 किलोमीटरचा वळण काटणारा, म्हणजे ज्याला शॉर्टकट म्हणतो, तो रस्ता होता. योगायोगाने तो मातीचा रस्ता आहे. पाऊस पडला, आणि पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी चिखल तयार झाला. चिखल तयार झाल्यानंतर महाराज पाऊस थोडा उघडला, अर्धा 1 तास पाऊस पडला, पाऊस उघडला. हे 1 तास विचारच करत होते, पैसा कसा कमवायचा. विचार करता करता थोड्या वेळामध्ये पाऊस थांबल्यानंतर एक 10-20 मिनिटांनंतर त्या रस्त्याने शॉर्टकट एक गाडी आली. त्याला कल्पना नाही गाडीवाल्याला पुढं काय परिस्थिती असेल तसं. त्या चिंचेच्या झाडाखाली जिथे चिखल तयार झाला होता महाराज, बरोबर ती गाडी तिथं आली, तिथं ती गाडी त्या चिखलामध्ये फसली. गाडी फसली. आता ड्रायव्हर हुशार लोक असतात महाराज, त्यांनी एक गेअर काढला तरी गाडी वर निघत नाही, परत एक गेअर काढला तरी गाडी वर निघत नाही. शेवटी महाराज नाईलाज झाला, फर्स्टवर गाडी आणली, पहिल्या गेअरवर आणली, तरी सुद्धा गाडी पुढे जात नाही. जागेवर फिरायचे. ती गाडी पूर्ण त्याच्या चिखलामध्ये अडकली. काय करावं विचार करता करता हातबल झाला. तो हातबल झाल्यानंतर विचार करायला लागला, आता कोणाला तरी गावातनं आपल्याला ट्रॅक्टर बोलवावं लागेल आणि त्याला ओढून गाडी बाहेर काढावं लागेल. हा विचार करता करता ते चौघांच्या लक्षात आलं. चौघ धावत आले. काय झालं दादा तुमच्या गाडीला? काही नाही रे भाऊ, गाडी फसलेली आहे, असं आम्ही मदत करू तुमच्या गाडी उचलायला. ते म्हणले तुम्ही चौघ? म्हणले हो, तुम्ही फक्त बघा आमच्याकडे आम्ही काय करतो. ते चौघ 4ही बाजूने टायराकडनं गेलेत महाराज, आणि त्यांनी अलगद अशी गाडी उचलली. बळच होतं शरीरामध्ये. गाडी उचलली आणि त्या चिखलाच्या पलीकडे नेऊन गाडी ठेवली, अशी अलगद ठेवली त्यांनी. गाडी ठेवल्यानंतर त्या गाडी मालकाने विचार केला. तो म्हणायला लागला, वाह काय पोरांनी सहकार्य केलं आपल्याला. आपण ट्रॅक्टर बोलवलं असतं तर कमीत कमी 2-5 हजार त्याला द्यावे लागले असते.
त्या माणसाने, मालक सज्जन होता तो गाडीवाला, त्यांनी खिशात हात घातला, 1000 रुपये काढले आणि 250 रुपये त्यांच्या हातात दिले. सांगितलं हे 1000 रुपये चौघांनी वाटून घ्या. त्यांनी ते 250 रुपये घेतले हातामध्ये. ती गाडी निघून गेली आणि ते परत झाडाखाली बसले आणि विचार करायला लागले पैसा कसा कमवायचा. ते जरा उशिरा ट्यूब पेटायची त्यांची, कारण ते जे डोक्यात वर असतं ना ते जरा गुडघ्यात होतं त्यांचं, जरा उशिरा कनेक्शन व्हायचं त्यांना. कसा पैसा कमवायचा विचार करता करता त्यांच्या लक्षात आलं, खरे आपण पैसा कसा कमवायचा म्हणतो ना, हातात तर पैसा आलेला आहे. ते चौघा म्हणायला लागले, जर याला कदाचित आज जर कधी अजून 2-4 जर गाड्या फसल्या आणि त्या 2-4 गाड्या जर काढण्याचं जर कधी संधी मिळाली तर आपल्याला बसल्या जागेवर 1000 रुपये रोज सुटतो ना राजा. आणि त्यांच्या दैवाने महाराज खरंच 4 गाड्या फसल्या त्या दिवशी. 4 गाड्या फसल्यात, प्रत्येकाने 250 1000 रुपये मिळाले त्यांना. संध्याकाळपर्यंत 1000 रुपये रोज कमवला. संध्याकाळी मोठ्या मोठ्या दिमाखाने घरी गेले आणि आपल्या बाबांना सांगितलं, बाबा आता इथून पुढे आम्हाला बोलत जाऊ नका बरं, आम्ही आता पैसा कमवायला लागलो, हे घ्या 1000 रुपये हातात. आता बापाला 1000 रुपये मिळाल्यानंतर त्या टायमाला बापांना आनंद झाला. ते म्हणले उद्यापासून तुझी खुराक डबल. महाराज सकाळी 4 वाजता उठावं, आपली कसरत करावी आणि 6 वाजेपासून आपल्या धंद्यावर त्यांनी जायचं. दररोजचा धंदा दररोज सुरू झाला. आता मला सांगा, हा धंदा चालून चालून चालेल किती दिवस? दिवाळीपर्यंत. या वर्षी पडला तसा, बरोबर आहे का नाही? मग कधीतरी तो बंद होणारच आहे का नाही महाराज? जोपर्यंत पाऊस येत होता तोपर्यंत त्यांच्या दैवाने दररोज 2-4-5 गाड्या रुतायच्या. त्यांना दररोज पैसा मिळायचा. सगळीकडे चिंचिंगाट, आनंदी आनंद आहे. पण हळूहळू दिवाळीचे दिवस आले, पावसाळा कमी झाला आणि दिवाळीच्या टायमाला थंडीच्या दिवसामध्ये त्यांच्या गावामध्ये नामसप्ताह बसला. रात्रीच्या महाराजांनी सकाळी जरा त्यांना लांब जायचं होतं आणि म्हणून सकाळी उठले. यजमानांना सांगितलं, मालक मला काही नको, जरा पाणी गरम करून दिलं तर बरं होईल, स्नान करतो आणि प्रवासाला लागतो. गेल्या सकाळी कीर्तने. ते म्हणले, यजमान म्हणले, महाराज पाकिटात 500 रुपये जास्त घ्या पण पाणी मागू नका. हा का? अहो आमच्याकडे 8 दिवसात टँकर येतं आणि एका माणसाला फक्त 20 लिटर पाणी प्यायला मिळतं. आंघोळी करता पाणी मिळत नाही, आम्हाला वापरण्याकरता लांबून पाणी आणावं लागतं. तेव्हा कृपा करा, आले तसेच तुम्ही माघारी जा, तुम्हाला पाणी मिळणार नाही. ठीक आहे, काय अडचण नाही. आपल्या गाडीत बसले, निघाले ते सुद्धा महाराज. पण ते महाराज निघाले त्याच रस्त्याने, शॉर्टकटच्या रस्त्याने जाता जाता त्या महाराजांची गाडी बरोबर त्या ठिकाणी रुतली. हे वाटच बघून होते, बोनीच्या गिऱ्हाईकाची गाडी रुतली. चौघा धावत आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, काही काळजी करू नका साहेब, मी लगेच गाडी काढतो. ते म्हणले, मी साहेब नाही, मी महाराज आहे. असं का, महाराज आहेत तुम्ही? म्हणले हो. काही काळजी करू नका महाराज, आम्ही लगेच गाडी काढतो. त्या चौघांनी गाडी उचलली, बाजूला ठेवली. महाराजांनी, आता ते महाराजच होते, ते त्यांना असं वाटलं, ते वाटच बघत होते महाराज खिशात कधी हात घालतात. असं महाराज खिशात हात सहसा घालत नसतात. वाटच बघत होते ते महाराजांनी त्यांना प्रश्न विचारला, का रे बाळांनो, कोणत्या गावचे तुम्ही? आम्ही मोठ्या उमरीतले. मोठ्या उमरीतले. बरं. का रे, तुमच्या गावात रात्री माझं कीर्तन झालं. असं आमच्या गावात? हो, तुमच्या गावात. अरे सप्ताहापासून आज 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसाचं कीर्तन मी केलं राजा काल रात्री. असं का महाराज? असल. आम्ही त्या भानगडीत पडत नसतो. आम्ही नवजोत या वाटा, आम्ही अजिबात त्या भानगडीत पडत नसतो. असल महाराज, असल, काही अडचण नाही. का रे, मला एक सांगा, तुमच्याकडे कीर्तन केलं, सकाळी स्नानाकरता 1 बादली पाणी मागितलं, पाणी दिलं नाही, पाणी मिळत नाही असं गावातले लोक म्हणले. मला एक सांगा, मग इथं पाणी आलं कसं, इथं चिखल झाला कसा, गाडी रुतते कशी इथं? ते म्हणले, महाराज हे सिक्रेट आहे, तुम्हाला अजिबात सांगून जमणार नाही. तुम्ही काय इकडं ऐकणार, उद्या कीर्तनात तिकडं सांगणार, आमचा धंदा बंद पडेल ना. ते म्हणले, काळजी करू नका, मी कोणाला सांगत नाही, काही नाही, तुमचा धंदा असाच वाढत राहील. पण मला सांगाल काही अडचण नाही. समजा हा धंदा बंद पडला तर आम्ही तो करू, सांगाल काय अडचण नाही तुम्हाला. ते म्हणले, महाराज हे सिक्रेट आहे, खरं तर कोणाला सांगायचं नसतं. महाराज म्हणले, पुढच्या वर्षी काही तुमच्याकडची मला तारीख येईलच असं नाही, पण सांगायला काय अडचण नाही तुम्हाला, सांगा ना. ते म्हणले, महाराज कोणाला सांगणार नाही, अजिबात नाही, विश्वास ठेव तुमच्यावर. म्हणले, हो पक्का विश्वास ठेवा, सांगा कसं इथं चिखल येतं. ते म्हणले, महाराज काही नाही, आम्ही सकाळी 100 रुपये वर्गणी करतो, 400 रुपयाचा एक टँकर मागवतो आणि तो टँकर अख्खा इथं उलटा करतो, दिवसभर गाड्या फसवतो आणि त्याच गाड्या बाहेर काढतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो,
ऐका आता ऐका बरं का, हे गाड्या उचलून सहकार्याची भूमिका आहे. पण मला सांगा, स्वार्थाकरिता लोकांची फसवणूक करून जर करत असले तर मला खरं सांगा, यांना दयावान म्हणता येईल का आपल्याला? हे दयावान म्हणण्याच्या लायकीचे नाहीत. आता ऐका, हे तुम्हाला शरीर संपत्तीबद्दल बोललो. आता दुसरी संपत्ती ती म्हणजे बौद्धिक संपत्ती. ही संपत्तीचे वादच नाही महाराज, ही बौद्धिक संपत्ती आहे. मग मला एक सांगा, या बौद्धिक संपत्ती ज्यांच्याकडे ते तरी दयावान आहेत का? मग ऐका, या बौद्धिक संपत्तीबरोबर जर दया असेल तर ते दयावान आहेत, दया नसेल तर मग ते दयावान नाहीत. एक जुन्या काळातलं एक प्रकरण तुमच्या समोर मांडतो, अत्यंत गोड प्रकरण आहे. कोणतं प्रकरण? ज्या टायमाला गावामधनं एखादा सुशिक्षित असायचा आणि सर्व गाव अडाणी असायचं. मला वाटतं, मला चांगलं आठवतं, काहीतरी दुसरी चौथीला असताना आमच्या गावामध्ये 2-4 लोकांना वाचता येत होतं महाराज. सगळं गाव अडाणी असायचं. आणि म्हणून त्या टायमाला जर कोणाकडे जर तार आलं, पत्र आलं, तर तो व्यक्ती ज्याला वाचता येतं त्यांच्याकडे ते पत्र घेऊन जायचा. त्याला म्हणायचं, दादा एवढं वाचून दाखव. काय झालं लक्षपूर्वक आहे का? एका माणसाकडे एक पोस्टमन दादा सायकलीवर आणले. आल्यानंतर त्याच्या हातामध्ये पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर लगेच सायकलीवर बसले, ते निघून गेले पुढं. पत्र आलं महाराज त्यांच्या हातात. त्यांनी ते पत्र बघितलं. पत्र बघितल्यानंतर ते पत्र पहिले डोक्याला लावलं महाराज. ही जुनी परंपरा. पत्र डोक्याला लावलं. आतून झोपडीतून आवाज आला, का हो ऐकलं का? कोणाचं पत्र आहे? ते म्हणले, मला तरी कुठं ठाऊक कोणाचं पत्र आहे. मग तुम्हाला वाचून घेता नाही आलं का त्यांच्यापासून? अगं हो, माझं चुकलंच. ते आले होते पोस्टमन दादा, वाचून घेतलं असतं तर बरं झालं असतं. बरं काही अडचणी. आता एक काम करा, आपल्या गावात मास्तर आहेत, त्यांच्याकडे जाण, त्यांच्याकडनं एवढं पत्र वाचून घ्या. ठीक आहे, काही अडचण नाही महाराज. बरं, तो जरा पंचायत देते का अंगावर? ऐका देवा, त्यांचं वय आहे फक्त 55 वर्षाचं, पण पोट भरून अन्न 55 वर्षात कधीच भेटलं नाही त्यांना. आणि म्हणून 55 वर्षामध्ये ते 70चे दिसायचे. पोट पाठीला चिटकलेलं आहे, डोळे खोल गेलेले आहेत, डोक्यावरचे केस उडून गेलेले आहेत. अगदी त्या भुकेमुळे शरीर वाकलेलं आहे, हातामध्ये काठी आलेली आहे, डोळ्यामध्ये समोर अंधारे येतात महाराज. अशी स्थिती महाराज. 2-2 दिवस घरामध्ये कधी चूल पेटत नाही, अशी त्यांची स्थिती आहे. पोट भरून अन्न नाही आणि अंग भरून कपडे नाहीत महाराज. कमरेला एक पंचा आहे आणि अंगावर एक पंचा, हातात काठी घेतली, पत्र घेतलं. हळूहळू जे वाचून दाखवणारे गुरुजी आहेत त्यांच्या दारापर्यंत गेलेत. आता जिथं ते गुरुजी राहतात महाराज, त्यांचा उंच वट्याचं घर आहे. जुन्या काळामध्ये प्रत्येक घरासमोर पत्र्याची मावठी असायची. असं घर आहे, त्याला ओसरी असायची. त्या ओसरीमध्ये बंगळी टांगलेली आहे, त्या बंगळीवर ते गुरुजी बसलेले आहेत. गुरुजी बंगळीवर आहेत, निवांत गुरुजी, म्हणजे जेवण वगैरे झालंय त्यांचं गुरुजींचं, आणि तोंडामध्ये पानाचा विडा ठेवून तो पानाचा विडा चावत चावत गुरुजी त्या ठिकाणी बसलेत. गेलेत महाराज. गेल्यानंतर समोर हात जोडून हे सद्ग्रस्त उभे आहेत. गुरुजींनी झोका घेता घेताच विचारलं, का रे, काय काम काढलं? काही नाही मालक, एवढा कागद वाचून घ्यायचा होता. असं? आण बरं इकडं आण. त्या महात्म्याने, त्या माणसाने तो कागद, ते पत्र त्या गुरुजींच्या पायाजवळ खाली ठेवलं. गुरुजींनी त्या बंगलीवर असणाऱ्या, बाजूला असणारा आपला चष्मा अलगद उचलला, आपल्या डोळ्यावर चष्मा लावला आणि खाली वाकून तो कागद हातात घेतला. त्याच्यावर नजर गेली. आता तो तोंडातनं शब्द बाहेर काढणार तेवढ्यामध्ये घरातनं आवाज आला गुरुजींना. आवाज आला, ऐकलं का? गुरुजींनी शब्द ऐकला. गुरुजींनी तो चष्मा परत बाजूला घेतला, हळूच मागं वळले आणि गुरुजींनी प्रतिप्रश्न विचारला, काय म्हणता आपण? काय म्हणणं आहे तुमचं? गुरुजींना त्यांनी घरातनं आवाज दिला, अहो आयता चालून आलेला आहे, जरा 2 लाकडं फोडून घेता का याच्याकडनं? गुरुजींनी त्याला सांगितलं, दादा घरामध्ये जळण नाही, लाकडं नाही, माणूसही नाही, जरा एखादं लाकडं फोडून देतो. ठीक आहे मालक, द्या. कुऱ्हाड समोर दिलेली आहे, एक लाकूड दिलेलं आहे. त्यांनी ते लाकूड फोडलं महाराज. पोटात अन्नाचा कण नाही, 11-12 वाजेची वेळ आहे, पोट भरून पाणी नाही, शरीर थरथर करते, पण नाईलाज आहे, पत्र वाचून घ्यायचंय. कुऱ्हाड घेतली, ते लाकूड फोडलं आणि लाकूड फोडल्यानंतर त्याच्या काय झिलप्या वगैरे असतील त्या सगळ्या एकत्रित करून वट्ट्यावर त्या रचून दिल्यात. ते कुऱ्हाड उचलायला बाहेर जात नाही तेवढ्यात त्या जागेवर दुसरं लाकूड आलेलं आहे. नाईलाज झाला महाराज. गरज आहे तेही लाकूड कसं तरी फोडलं, उचलून त्या झिलप्या परत ठेवल्यात. ते ठेवत नाही तेवढ्यात तिसरं लाकूड आलं. नाईलाज झाला, खाली बसला. मायबाप बस, आता अंगात बळ नाही, माझ्या अंगात बळ नाही, मायबाप तेवढं पत्र वाचून देतील तर बरं होईल. गुरुजींनी ठीक आहे, काही अडचण नाही.
पत्र वाचत असताना विचार, का रे मला सांग, हा रामदास कोण आहे रे? रामदास? मालक माझा पोरगा आहे रामदास. बरं बरं, कुठं राहतो? मालक माझा पोरगा परदेशात गेला, त्याला परीक्षेत चांगले मार्क मिळाले आणि सरकारने त्याला परदेशात पाठवलं. परदेशात गेला, तिकडंच शिकला. माझा मुलगा डॉक्टर साहेब, माझा मुलगा आहे तो, एकुलता एक मुलगा आहे, त्याच्या पाठीमागं मुलगी नाही काही नाही, एकुलता एक मुलगा माझा डॉक्टर झाला साहेब. हो हो हो, तोच नुसतं डॉक्टर झाला नाही साहेब, त्यांनी तिकडंच लग्न केलं. लग्न केल्यानंतर त्याला सोन्यासारखे 2 लेकरं आहेत, माझे नातू आहेत. मोठा नातू माझा फक्त 3-3.5 वर्षाचा आहे आणि लहाना नातू माझा मालक आत्ताच फक्त 4-6 महिन्याचा आहे. आता गोड माझा मुलगा आहे, खूप गोड सोवायचा. अरे हो हो, तोच तुझा मुलगा रामदास, ऐक ना जरा. डॉक्टर आहे? हो मालक डॉक्टर येतो. अरे तो तुझा मुलगा डॉक्टर असणारा रात्री व्हिजिटला जात असताना, पेशंटला चौकशी करण्याकरता, चेकिंग करण्याकरता जात असताना त्याच्या वाहनाला अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्याला देव आज्ञा झाली. तुम्ही ऐकताय ना? मला एक सांगा, ही वार्ता देवाज्ञा झाली एवढं वाक्य सुरुवातीला गुरुजींनी वाचलं नसेल का? गुरुजींनी विचार केला, हे जर वाक्य पहिले याला सांगावं तर आपले लाकडं कोण फोडेल? का सांगतो महाराज, ही बौद्धिक संपत्ती आहे, पण या संपत्ती बरोबर जर दया नसेल तर मग तो दयावान नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आता मी जरा कंसातलं बोलू का? कृपा करून जर या शब्दात जर कोणी जर हा शब्द जर ज्याला बसत असेल तर असं म्हणू नका, आम्हालाच बोला, हे शब्द असतात महाराज. ऐका, तुमच्याकडे पात्रता आहे म्हणून शासनाने, सरकारने तुम्हाला त्या खात्यामध्ये नियुक्ती केली का नाही? पात्रता आहे म्हणूनच केलेली. बरं, तुम्ही त्या क्षेत्रात गेल्यानंतर फुगट कामं करता का? फुगट कामं करत नाही. मग तुम्हाला शासन पगार देत असताना, ते कार्य करत असताना तुम्ही जर एखाद्या आडलेल्या माणसाला एक सही करता आणि एक त्याच्या क्षुल्लक कामा करता, त्याच्याकडे जर 1000 आणि 2000ची जर लाच मागत असाल तर मला वाटतं तुमच्यासारखे दलिंदर तुम्हीच. विठ्ठला विठ्ठला एखादा आमचा गरीब शेतकरी तलाट्याकडे जातो, मालक एवढीच एकच सही लागते हो, मला खरं सांगा, तो प्रामाणिकपणाने लगेच देतो का हो? लगेच देत नाही महाराज. त्याची अपेक्षा असते तुमच्याकडनं काहीतरी 1000, 2000, 5000 घेण्याची. मला वाटतं जेवढं मोठं तोंड फाडत असेल तो तेवढा मोठा नालायक आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. नाही महाराज, तो दयावंत नाही. त्यांना शासन पगार देऊन सुद्धा शेतकरी, जो तळागाळाला चालणारा शेतकरी, ज्याच्या जीवनावर, ज्याच्यामुळे आपण सगळे जगतो महाराज, जो आपला अन्नदाता आहे, त्या शेतकऱ्याकरता जर एक सही करता जर तो 1000 रुपये मागत असेल, मला वाटतं त्याच्यासारखा दलिंदर तोच आहे. मी का सांगितलं? बौद्धिक संपत्ती पण दया नाही, तो दयावान नाही महाराज, दयावान नाही. ऐका, आमच्या संतांकडे शरीर बळी आहे, आमच्या संतांकडे बौद्धिक संपत्ती पण आहे, पण ही बौद्धिक संपत्ती सुद्धा आणि शरीर संपत्ती सुद्धा आमचे संत महात्मे समाजाकरिता वापरतात. म्हणून समाजामध्ये दयावंत आमचे संत आहेत. विठ्ठला 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 बळबुद्धी त्यांची उपकारासाठी अमृत ते पोटी साठविले, अमृत ते पोटी साठविले. बळबुद्धी त्यांची उपकारासाठी अमृत हे पोटी साठविले, अमृत हे पोटी साठविले. ऐका मायबाप, माझं चिंतन असं चाललंय, संतांकडे बळी आहे, बुद्धी आहे, पण त्यांचं बळ आणि बुद्धी सगळी समाजा करताय महाराज. आणि म्हणून समाजामध्ये दयावंत तिसरी संपत्ती राहिली माझी अजून. कोणती संपत्ती? भौतिक संपत्ती. ही भौतिक संपत्ती सुद्धा संत महात्म्यांचे समाजाकरताच आहे. आपल्या संत मालिकेमध्ये 2 संत अत्यंत श्रीमंत झालेत महाराज, ते म्हणजे नाथ महाराज आणि दुसरे जगद्गुरु तुकाराम महाराज. अत्यंत श्रीमंत महाराज बरं का. ऐका, नाथ महाराजांकडे किती संपत्ती होती, परंपरेने एक दृष्टांत सांगितला जातो, 1 मिनिटात सांगतो. असं म्हणतात, नाथ महाराज असताना त्यांच्याकडे चोरी झाली. चोरी करण्याकरता जुन्या काळामध्ये 1 आणि 2 चोरी येत नव्हता, 10-20 लोकांची टोळी असायची, त्याला दरोडे म्हणतात. दरोडे पडायचे. ते दरोडेखोर आणि जुन्या काळातले माणसं तसे तब्येतीने, शरीराने धाकडच असायचे. मला वाटतं सहज 100 किलोचं पोत उचलून न्यायचे. ते न्यायचे का नाही?
असे 20 चोर त्यांच्या घरात आले. त्यांच्या घरामध्ये काय असेल नसेल तसं सगळं त्यांनी चोरी केली. ते गासोडे भांडलेत, काय असेल तर सगळं घेतलं. गासोड्या भांडले, एकाने एकाला सगळ्यांना उचलून दिले. सर्वात शेवटी राहिला तो. कुठं चाललात? मी एकटा पडलो ना, मला कोण उचलून देईल? नाथ महाराज मागे उभेच होते. नाथ महाराज, बोलू नको, मी उचलून देतो तुला. नाथ महाराजांनी त्याला हात लावला. ते ओझ त्याच्या डोक्यावर ठेवून दिलं. जा पळ इथं. जाऊ दिलं महाराज. सकाळी नाथ महाराज उठले. आपला काकडा वगैरे काय असेल ते सगळं झालं. आणि झाल्यानंतर आपले जे मुनीमजी आहेत त्यांना विचारलं, मुनीमजी आपल्या घरामध्ये चोरी झाल्यासारखी वाटते, जरा चौकशी करा बरं का, किती गेलं आणि किती आलं ते. मुनीमजींनी सर्व हिशोब केला, सगळं बघितलं. आणि मुनीमजी म्हणाले, नाथ बाबा आपल्या घरामध्ये एका महिन्यामध्ये जेवढं व्याज येतं तेवढंच चोरीला गेलं. अजून मुद्दलाला हात नाही लावला. का सांगतो? एवढी श्रीमंती महाराज समाजाकरता आहे, याचा अर्थ दयावान आहेत. दुसरी संपत्ती जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या बद्दल बोलतोय. अत्यंत श्रीमंत तुकाराम महाराज. पण ऐका, दुष्काळ पडला, त्या दुष्काळामध्ये लोकांना अन्नधान्य मिळत नाही. अन्नधान्य करता लोक ते मारायला लागलेत महाराज. शेवटी तुकाराम महाराजांनी विचार केला, आपल्याकडे आहे पण हे अन्नधान्य जर आज लोकांच्या मुखात गेलं तर ते सार्थकी लागणार आहे. आपण खाऊन लोकांनी उपाशी मारावं हे योग्य नाही. याकरता महाराजांनी आपल्या घरचा विचार न करता संपत्ती सुद्धा लोकांना वाटून दिली, धान्य सुद्धा लोकांना वाटून दिलेलं आहे. मी का सांगतो महाराज, लोकांना वाटून दिल्यानंतरची महाराजांची परिस्थिती अशी. महाराज श्री एक अन्न करता मेली हा द्रव्याला माना, अन्ना करिता मेली लक्षात आलं, सिद्धांतही लक्षात आलाय. मी काय बोलतो, त्यांच्याकडे भौतिक संपत्ती आहे पण ती संपत्ती समाजाकरता, याचा अर्थ ते दयावान आहेत. आता ऐका देवा, अजून दया तुम्हाला सांगतो थोडस. म्हणजे महाराज संतच का दयावान? संतच का दयावान? त्याचं कारण आहे महाराज, आमच्या इकडे दयावान लोक कमी असं नाही आहेत, पण खरं सांगू आमच्याकडे सुद्धा दया असेल, पण मला वाटतं आमची दया आमच्याकरता असते. सोपं विचारू, मला खरं सांगा, आपली आई आपल्या लेकरावर जेवढं प्रेम करते तेवढं प्रेम दुसऱ्याच्या लेकरावर करते का? प्रामाणिक पद्धतीने सांगायचं. करत नाही. म्हणजे तुमचं किती अवगुणी असलं तरी तुम्हाला तुमचंच गोड लागतं, ते आपल्या जेठानीचे किंवा देराणीचे ते अजिबात लागत नाही. बरोबर आहे का नाही? आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. तुकोबारा बोलतात, आपलं कसं काय ना त्याच्यावर जो कळवळा आहे, जे प्रेम आहे ते, आणि का बाळावर ते प्रेम नसतं. आणि म्हणून आपली दया आपल्यापर्यंत आहे. आपण कितीही दाखवत असलो तरी सुद्धा आपली दया आपल्यापर्यंत दिसते. परंपरेने उदाहरण सांगितलं जातं मला, दोन भाऊ एकत्र राहणारे, बरं का, एकत्र राहणारे, आपल्या मुलाला जेवढं तेवढंच त्याच्या मुलाला, तो मुलगा ज्या शाळेत तोच आपलाही मुलगा, असं प्रेम करणारे. एक दिवशी काय झालं, एका भावाला ऊस दिला कोणीतरी. तो ऊस घेतला, ऊस एकच ऊस आहे, ऊस बघितला, दोघं मुलं धावत आले, त्यांनी दोन तुकडे केले. तुकडे केल्यानंतर आता जिकडं तो वरच्या बाजूचा ऊस आहे ना बांडीचा, त्या बाजूने आपला मुलगा येत होता, आणि जिकडं खालची बाजू आहे तिकडं मुळाकडच्या बाजूला भावाचा पोरगा येत होता. काय केलं त्यांनी? एवढंच केलं. का केलं? त्याचं कारण आहे, माझ्या मुलाला चांगला भेटला पाहिजे. माझ्याकरता, आपल्याकरता आपली दया आहे. पण संतांना तशी नाही महाराज. आमचे संत महात्मे आपल्या लेकरावर जे प्रेम करतात तेच प्रेम बाहेरच्या लेकरावर करतात. विठला 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 विठला. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी, तोची साधू ओळखावा. करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी, तोची साधू ओळखावा. हे महाराजांचंच प्रमाणे बरं का महाराज. दया करणे ज्या पुत्राशी, तेची दासा आणि दाशी, तो खरा दयावान आहे. एक दृष्टांत सांगतो, अत्यंत गोड आहे बरं का. आपल्या पत्रिकेवर 11चा टाईम आहे, आणि म्हणून नाही इलाज तुम्हाला सुद्धा. आता
असं काही म्हणू नका. महाराजांना कीर्तन नसतात, मग भेटली संधी तर घेतला अब्दुल, असं काही म्हणू नका. आम्हाला दररोज कीर्तन आहे बरं का. पण साहेबांनी सांगितलं, म्हणले महाराज कालही 11पर्यंत कीर्तन झालं. मी 11पर्यंत नाही नेणार, तेवढं माझ्याकडे पात्रताही नाही, तेवढं माझ्याकडे भांडवलही नाही. जेवढं जमल तेवढं करूया आपण. 10:30पर्यंत आपण, 10:15 10:30ला आपण थांबूया. ऐका जरा, मला हा मुद्दा महत्त्वाचा सांगायचा. एकदा काय झालं, जगतवंदनी जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांना त्यांच्या पत्नी आमच्या आईसाहेब म्हणाल्यात, आवली आईसाहेब म्हणाल्यात, का हो ऐकलं का, मुलांनी जरा शेजारचा मुलगा ऊस खाताना बघितला, आपल्या लेकराला जरा ऊस भेटला असता तर बरं झालं असतं. असं उद्या मी ऊस घेऊन येईन आपल्या लेकराला. महाराजांनी सकाळी विना उचलला आणि भजन करायला जात होते. जात असताना ऊसाचा मळा दिसला, मालक दिसला. त्या मालकाला महाराजांनी विचारलं, मालक जरा 2 ऊस देता का हो तुम्ही, आमच्या लेकरांना ऊस खाण्याची इच्छा झाली, खातील ऊस लेकरं. मालक म्हणले, महाराज ऊस देईन मी तुम्हाला, पण तुम्हाला दिवसभर माझ्याकडे काम करावं लागेल. महाराज म्हणले, ठीक आहे, काय अडचण नाही, करेल मी काम. त्या ऊसवाल्या मालकाचा शुद्ध हेतू आहे महाराजांना काम सांगायचं नाही, महाराजांचे रजकण माझ्या शेताला लागावे हा त्याचा हेतू आहे. महाराज भजनच करायचं ना तुम्हाला तिकडे जाऊन. हो, एक काम करा, या झाडाखाली बसा, दिवसभर भजन तुम्ही या झाडाखाली करा, मला दुसरं काही नको महाराज तुमच्याकडनं. महाराज ठीक आहे, काय अडचण नाही, आपलं काय असेल ते ठेवलं त्या ठिकाणी, गोंडपाट टाकलं, महाराज बसले. महाराजांनी भजन सुरुवात केलं. महाराज संध्याकाळी 5-6 वाजेची वेळ आहे. तो मालक आला, महाराज घरी जाण्याची वेळ झाली. ठीक आहे, काय अडचण नाही. महाराजांनी आपले ते काय असेल ते आवरलं सर्व. महाराज त्याला सांगतात, दादा ऊस देणार आहेस ना. हो ना महाराज, देतो ना तुम्हाला ऊस. त्या ऊस मालकाने, शेत मालकाने महाराज एवढं गासुडं तयार केलं, मुळी ऊसाची एवढी मुळी महाराजांच्या डोक्यावर दिली. गाव जवळ आहे, घर जवळ आहे, मुळी घेतली महाराजांनी. देवाचं भजन करत करत महाराज जायला लागलं. जाता जाता गावाची वेसेत महाराजांनी पाय टाकावा. सायंकाळची वेळ, 5-5:30 वाजेची. शाळेतनं पोरं सुटलेले आहेत, सगळ्या मुलं अंगणामध्ये खेळ खेळत आहेत. महाराज जाता जाता एक लहानसं बालक, त्याचं लक्ष गेलं, धावत पळत गेला आणि आवाज दिला, महाराज 1 ऊस देता. देतो बरं बाळा, थांब. आता थोडं महाराजांचं बाजूला ठेवा. माऊली मला सांगा, तुमच्याशी संवाद करतो, मला सांगा, महाराजांच्या जागेवर जर आपण राहिलो असतो तर काय केलं असतं. पहिला मुद्दा दिलाच नसता, अजिबात नाही. तुझ्या करता आणले काय एवढ्या लांबून, आला मोठा तोंडा असतो तिकडं, जा घरी, दिला नसता महाराज. पण यदा कदाचित एखादा जवळचा पोरगा आहे की ज्याच्या घरी गेल्याशिवाय आपल्याला दूधच कोणी देत नाही, दूध शिवाय चहा होत नाही, असा जर घरचा पोरगा आला असता तर आम्हाला त्याला द्यावा लागला असता. पण तोही ऊस आम्ही कसा दिला असता, पहिले ओझं खाली ठेवलं असतं, त्याच्यातनं ऊस निवडून काढला असता. निवडून म्हणजे कसा, मागाशी सांगितल्याप्रमाणे जो आतून पोकळ आहे, पानसट आहे, पांढरा फटक पडलेला आहे, बारीक आहे, त्याच्या लहान 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 गंडोऱ्या आहेत, असा ऊस काढून दिला असता. महाराज होते महाराज ते. महाराजांनी सांगितलं, बाळा थांब. महाराजांनी डोक्यावर असणाऱ्या ओझ्यातल्या एका ऊसाला हात लावला. ज्या ऊसाला हात लावला तो ऊस बाहेर काढला. बाळा घे बरं, खा बरं तू. आता त्यांनी कोपऱ्यात जाऊन खाल्ला पाहिजे होता का नाही साहेब. ते पोरग त्या पोरांमध्ये गेले, अरे इथं काय खेळायला लागले, महाराजांनी ऊस आणले, मला दिला ऊस, असं सगळे गेले महाराजांच्या पाठीमागे. बाबा 1 ऊस महाराज, 1 ऊस महाराज, 1 ऊस. महाराजांनी जो हाताला लागल तो काढून दिला, जो हाताला लागल तो सगळे ऊस काढून दिले, काढलेत. 1च ऊस शिल्लक राहिला. महाराज घरी गेले, आवाज दिला, आवले हा ऊस घे, आपल्या लेकरांना तोडून देतो ऊस. आईसाहेबांनी ऊस हातात घेतला. आता हे इथून पुढे काही लोक विक्षिप्त सांगतात बरं का. विचार करा, जी माऊली महाराजांच्या भोजनाशिवाय पाण्याचा घोट घेत नाही ती माऊली खरंच मारेल का महाराजांना. ऐका, त्या माऊलीने काय केलं, महाराजांना प्रश्न विचारला, महाराज 1च ऊस दिला त्याने. अगं छे, 1 कसला देतो, अख्खी मुळी दिली होती. असं महाराज, मग बाकीचे ऊस काय झाले. अगं तो राम्या आला त्याला 1 दिला, तो गोविंद्या आला त्याला दिला, तो ज्ञानदेवाला त्याला दिला, तो सोपानदेवाला त्याला दिला, नामदेवाला त्याला दिला, हे सगळे वाटले. असं का महाराज, का 1 तरी ऊस का घरी आणला, तोही देऊन टाकायचा होता ना. आवले हे का तू सांगावं मला, मी का बायकोला विचारून कीर्तनाला जाणार वाटलो तुला. मला तू सांगायची गरज नाही ना. अगं हा ऊस मागण्याकरता पोरगा आला नाही म्हणून ऊस घरी आला, लक्षात ठेव. जर पोरगा आला असता
तर हा सुद्धा ऊस त्याला दिला गेला असता. अगं जसे आपले लेकरं तसे ते सुद्धा आपलेच लेकरं, याला म्हणावं दयावंत. विठ्ठला 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 विठ्ठला. हो ऐका देवा ऐका, मी नुसतं दया शब्द बोलते, मला अभंग अजून लई पुढं राहिलाय महाराज. नुसतं दया शब्द तुमच्यासमोर मांडतोय, जर ऐका. काय महाराज ज्ञानोबारांनी दयेचं अत्यंत गोड वर्णन केले. ज्ञानोबारा बोलतात, आता दया ते ऐशी पूर्ण चंद्रिका जैशी निवडिता न कडशी थाने साने थोर. ज्ञानोबारांनी 2 दृष्टांत दिलेत महाराज, अत्यंत गोड दृष्टांत. काय ज्ञानोबाराय बोलतात, ज्याला आपल्या डोळ्याचं तेज वाढवायचंय, ज्याला आपल्या डोळ्याची नजर तेज करायची, ज्याला आपल्या डोळ्यावरचा चष्मा उतरावा असं वाटतंय, त्या माणसाने थंडीच्या दिवसामध्ये ते दुर्वाचं गवस असतं दवडी दवडी, त्या दवडीच्या गवतावर जे दवबिंदू येतात, त्या दवबिंदूवर जर अनवाणी पायाने जर कधी सकाळी 10-20 मिनिट जर चालले सलग कमीत कमी 2-3 महिने, तर त्याचा नंबर कमीत कमी 1 पॉईंटने कमी होतो. असं सलग 2-3 वर्ष जर केलं तर त्याच्या डोळ्याला तेज येतं, त्याला चष्मा उतरतो. हे विज्ञान ज्ञानोबारांनी सांगितलेलं आहे. ज्ञानोबाराय बोलतात, पायी शीतलताल आहे तै डोळ्याची लागी होय, तैसा पर सुखे जाय सुखावर तुझो. ज्ञानोबारे बोलतात, जसं पायाला गारवा भेटला डोळ्याला तेज वाढतं. आता याच्याच पुढची दुसरी वेळ ज्ञानोबारे बोलतात, पायी पायी काटाने हेटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढे लांछनी. ज्ञानोबारे बोलतात, एखाद्याच्या पायात जर काटा घुसला, नुसता काटा घुसत नाही, डोळ्यात पाणी येतं. तुमच्या लक्षात आलं? पायाला जखम डोळ्यात पाणी, आणि पायाला गारवा डोळ्याला तेज. महाराजांनी विचारलं, का हो पायाचा संबंध डोळ्याशी का आला? उत्तर एकच आहे, तो पायी आणि डोळा सुद्धा एकाच देहाचे अवयव आहेत, आणि म्हणून पायाला जा डोळ्याला दुःख झालंय, पायाला गारवा डोळ्याला गारवा. बरोबर आहे का नाही? तसं समाजामध्ये जेवढे जेवढे लोक दिसतात ना महाराज, हे सगळे एका देहाचे अवयव आहेत. बरोबर आहे का नाही? तुका म्हणे, एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे, आणि म्हणून समाजामध्ये एखादा दुःखी बघितल्यानंतर ज्याला दुःख होतं आणि एखाद्याला आनंद बघून ज्याला आनंद होतो, त्यांना संत म्हणतात. लक्षात ठेवा. मला एक सांगा, आपल्या शेजारच्याने जर बंगला बांधला तर आपल्याला खरंच आनंद होतो का? प्रामाणिक तुम्ही सगळे लोक प्रामाणिक, मला खरंच सांगणार वादच नाही. मला खरं सांगा ना, एखाद्याने जर कधी समजा आपल्या दारासमोर जर एखादी स्कोडा गाडी जर घेतली, मला फक्त नाव माहिती येतं, त्याची गाडी बघून खरंच आपल्याला आपण केलेला स्वयंपाक रुचकर वाटतो का? खरं सांगा बरं. जाऊ द्या जाऊ द्या, आपलाही मुलगा बोर्डाच्या परीक्षेत आहे, भावाचाही मुलगा बोर्डाच्या परीक्षेत आहे, दोघांना ट्युशन सारखी, एकच मास्तर, एकाच वर्गात, एकाच दिवशी पेपर लिहिला, रिझल्ट एकाच दिवशी लागला. काय झालं? मुलगा धावत पळत आला, बाबा पास झालो मी, पास झालो, मला 75% मार्क मिळाले. वा काय बाळा मजल मारली तू, 75%. हे 1000 रुपये घे, पेढे आणून आपल्या कॉलनीमध्ये पेढे वाट. त्या मुलाला ते पेढे पैसे दिले त्याने. मुलगा 2 पावलं निघत नाही तेवढ्यात भावाचाही मुलगा धावत पळत आला. आल्या त्याने काकांच्या पायावर डोकं ठेवलं, काका मी सुद्धा पास झालो, माझ्या कष्टाचं चीज झालं, तुमचे आशीर्वाद फळाला आले. बाळा किती मार्क मिळाले तुला? काका मला ना 95% मार्क मिळाले, हा पेढा घ्या. मला प्रामाणिक पद्धतीने सांगा, खरं सांगा, तो पेढा खरंच गोड लागतो का? गोड नाही लागत महाराज तो पेढा का? आपला नाही, तो भावाचा आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. ऐका, एकच सूत्र सांगतो, समाजाच्या सुखाने जे सुखी होतात ते संत असतात, आणि समाजाच्या दुःखाने जे दुःखी होतात ते संत असतात. विठोबा रखुमाई, 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 ये विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ये विठोबा रखुमाई, ये विठोबा रखुमाई. मंडली कवरदारी विठ्ठला देव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, महाराज की जय, गुरु श्री गजानन महाराज की जय, महाराज की जय. ज्यांनी ज्यांनी भजन केलं त्यांना धन्यवाद.
ज्यांनी ज्यांनी भजन केलं त्यांना डबल धन्यवाद. गयावंत जे अंतरी. मी बोलून गेलो आपल्याला, आपल्या दुःखाने समाजाच्या दुःखाने आपण दुःखी होतात ते संत, आणि दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतात त्यांना संत म्हणतात. ते खरे दयावंत असतात. ऐका, एक छोटा फक्त 2 मिनटं, खरंच प्रामाणिक पद्धतीने फक्त 2च मिनटं घेतो, सेवा संपवतो. मला ताईने सांगितलं, म्हणजे महाराज सकाळी 4 तास कथेत आणि रात्रीचे कीर्तनात 2 तास, एवढी बैठक खरंच कोणाला होत नाही महाराज बरं का. आम्हालाही वाटतं आम्हाला कधी बसायला भेटेल, आणि तुम्हाला वाटतं कधी उठायला भेटेल. तुम्ही आम्ही समान दुःखेत, काही वादच नाही. ऐका, 2 मिनिटाकरता घेतो. एक तुमच्या आठवणीतला तुम्ही नेहमी ऐकणारा दृष्टांत. काय झालं, महाभारताचं युद्ध सगळं संपलं महाराज. संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळच्या वेळेमध्ये दुर्योधनाच्या समोर भगवान गोपालकृष्ण, भीम आणि अर्जुन आहेत. भगवान परमात्म्याने त्या दुर्योधनाला विचारलं, दुर्योधना, तुला शेवटची संधी देतोय, आमच्या तिघांपैकी कोणाबरोबर युद्ध कर, त्याला युद्धामध्ये हरव, अख्खं राज्य तुला देऊन टाकतो, माझे सिद्ध करतो. भीमदादा म्हणाला, तू तेडा आहे, तेडी टांगवाला आहे, तू सरळ कधी चालत नाही, तुझ्याबरोबर युद्ध करून काही फायदा नाही, नको बाबा तू. म्हणले मग एक काम कर, अर्जुनाबरोबर कर. ते म्हणले, माझे आजे पंजे जेवढे मोठे होते ते सगळे यांनी संपवले, सगळे महाराज बरं का महाराज. असं म्हणलेलं आहे, अर्जुनाने तुआ संग्रामो हरी जिंकला, निवांत कवचाचा ठाव फेडला, पवाडा तुआ केला गंधर्वाशी. एवढा पराक्रमी अर्जुन. नाही, नको बाबा अर्जुनाबरोबर. म्हणजे भीमाबरोबर, त्याच्याबरोबर करतो. का, भीमाने 99 कौरव एकट्या भीमाने मारले होते. अर्जुनाने एकही कौरवाला मारलं नाही. त्या कौरवांमधले जे मुख्य होते ना, कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कर्ण, जयद्रथ, हे जे मुख्य होते ना, हे अतिरथी, यांनाच फक्त अर्जुनाने मारलं. म्हणजे 100 कौरव होते, यांना भीमाने एकट्याने मारलं होतं. त्याचा डोळा भीमावर पहिल्यापासून होता. मग भीमाचं युद्ध झालं, दुर्योधन पडत नाही. भीमदादा घामाघूम व्हायला लागला. सूर्यास्ताला जाण्याची वेळ आहे, काय करावं. शेवटी भगवान परमात्म्याने इशारा केला, भीमाला वरून सांगितलं, भीमा, अरे याच्या मांडीवर जोपर्यंत प्रहार होत नाही तोपर्यंत हा कोसळत नाही. नाईलाजाने भीमाने मांडीवर प्रहार केला. दुर्योधन धारातीर्थी पडला. बस, दुर्योधनाचे आता शेवटचे दिवस, शेवटचे सेकंद मोजायला लागला. शेवटी पांडवांना आनंद विजय झाला. पांडव आपल्या शिबिरात गेले. आता शिबिरात गेल्यानंतर आता संध्याकाळची वेळ जवळजवळ ते द्रौपदीने त्यांना भोजनाकरता वगैरे बसवलं. भोजन झालं, शय्या तयार केली. आता शय्या तयार केल्यानंतर आता झोपणार. देवाने सांगितलं, का रे, मी उद्या जाणार आहे, फक्त आजची रात्र आहे, आज जरा 2 गोष्टी करूया, या तुम्हाला धर्माच्या 2 गोष्टी सांगतो. सगळ्या पांडवांना बरोबर नेलं. इकडं काय झालं महाराज, त्यावेळेमध्ये अश्वत्थामा दुर्योधनाजवळ गेला. दुर्योधन रडतोय महाराज, रक्तबंबाळ झालेला आहे. दुर्योधनाला अश्वत्थामाने सांगितलं, तू गीता वाचली का रे कधी? म्हणजे काय, अरे गीतेमध्ये असं म्हणलेलं आहे, हतोवा प्राप्सिसी स्वर्गम जित्वावा बक्षिषमेन. युद्धामध्ये जो कामी येतो त्याला स्वर्ग मिळतो, जो विजय होतो त्याला मृत्यूलोकातलं राज्य मिळतं. अरे मृत्यू लोकातलं सोड, तुला स्वर्गात जाण्याची पाहिजे, का रडतो? दुर्योधनाने त्याला सांगितलं, अश्वत्थाम्या, अरे मी मरतो म्हणून रडतच नाही. का, त्याचं कारण आहे, रणांगणामध्ये मरण येणं हा आमचा पुरुषार्थच आहे. बळून जाणं हा पुरुषार्थ नाही, मरण येणं हा पुरुषार्थ आहे. त्याच्यामुळे रडत नाही. मग का रडतो? दुर्योधनाने का रडतो याचं वर्म सांगितलं. वर्म, हे वर्म तुम्ही भरतीकडे नेऊ नका बरं का. त्यांनी वर्म सांगितलं. तो म्हणाला, अश्वत्थामा, अरे आमच्याकडे 5च होते, आमच्याकडे 100 होते, आणि पलीकडच्या 5च होते, बरोबर आहे का नाही? त्यांच्याकडे 5च होते, आमच्याकडे 100 होते. बरं, आमच्या 100पैकी 100 गेले, याचंही मला दुःख नाही, ते जाऊ द्या, याचंही दुःख नाही. म्हणजे मग दुःख काय? अरे त्यांच्याकडे 5च होते, पण 5पैकी एकही मेला नाही, त्याचं दुःख आहे मला. म्हणजे आमच्याकडच्या 100पैकी एकही आला नाही, याचं दुःख नाही. पलीकडचा एकही बसवता आला नाही म्हणून दुःख आहे. बस, त्याच्या पलीकडे काही दुःख नाही. मग काय इच्छा आहे तुझी? काही नाही, माझी अशी इच्छा आहे, हे डोळे बंद होण्याच्या आत एक तरी पांडव मारावा, अशी माझी इच्छा. असं मला तू सेनापती करतो? अरे तुला पहिल्या दिवशी बघितलं होतं, पहिल्या दिवशी जर तू मला सेनापती केलं असतं ना, पहिल्याच दिवशी विजयश्रीने तुझ्या गळ्यात माळ घातली असती. मग तुला माझ्यापेक्षा त्या म्हाताऱ्यावर विश्वास असला, भीष्माचार्यांना, त्यांना सेनापती केलं. मला असं वाटलं त्यांच्यानंतर नंबर माझाच लागेल, पण तू गेला माझ्या पप्पांकडे, द्रोणाचार्यांना सेनापती केलं. बरं, माझे वडील सुद्धा गेल्यानंतर मला असं वाटलं माझा नंबर लागेल, तू गेला कृपाचार्यांकडे. कृपाचार्यांचा नंतर मला वाटलं माझा नंबर लागेल, तू गेला त्या करण्याकडे. मला नंबरच लागला नाही. तू ज्या दिवशी मला संधी दिली असती दादा, विजयश्री तुला मिळाली असती. तुला शेवटची संधी, जा, तू माझा शेवटचा सेनापती.
अश्वत्थाम्याने तलवार घेतली महाराज. तलवार घेतली, 10 पावलं पुढे गेला आणि विचार करायला लागला. तो म्हणाला, जे आपल्या बापाला जमलं ते आपल्याला जमल का हो? जोपर्यंत हा बाबा त्यांच्या जवळ आहे तोपर्यंत आपण त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही. मग कसं करावं? झाडाखाली विचार करत बसतो महाराज. त्या झाडावर नेमकं एका कावळ्याचं खोपा होता. त्या कावळ्याच्या खोप्यामध्ये कावळ्याने अंडे ठेवले. तर कावळा पोट भरण्याकरता थोडं बाहेर गेला. काय झालं, कावळा जागरणी एक उलक घुबड आलं आणि त्या घुबडाने ते अंडे फोडलेले आहेत. अंडे फोडले आणि घुबड निघून गेलं. त्याच्या लक्षात आलं कावळा जर राहिला असता तर त्याची ताकद नव्हती अंड्याला तोंड लावायची. कधी फोडले त्यांनी? कावळा नसताना. त्याच्या लक्षात आलं तसं आपल्याला जर पांडव संपवायचे असेल तर कधी? ज्या टायमाला हा बाबा त्यांच्याजवळ नसेल तेव्हा. कधी नसणार आहे? झोपेच्या टायमाला तर असेल का नाही दुसरीकडे. आणि म्हणून आपण यांना झोपू देऊ म्हणले. ऐका महाराज, सायंकाळची वेळ आहे. पांडव चर्चा करता बाहेर गेले. शेवटी पांडवांसारखेच पांडवांचे 5 मुलं द्रौपदीला झालेले. अगदी त्यांनी विचार केला आयतिशय आहे. त्यांनी ते अंगावर घेतलं आणि अंगावर तोंडावर पांघरून इथलं पडले ते. अर्थात त्या द्रौपदीच्या लक्षात आलं मुलं झोपलेले असतील. द्रौपदीने लाईट जरा बंद कमी केला. मंद मंद प्रकाश आहे. अशा स्थितीमध्ये तो अश्वत्थामा आज शिरला कणातीत. आज शिरल्यानंतर त्या अश्वत्थामाने विचार केला, आपण हा कोण आहे? अर्जुन आहे का भीम आहे? असं पाहण्याकरता जर त्याच्या तोंडावरचं जर वस्त्र बाजूला केलं आणि तो जर कधी आत मोबाईल बघताना जर असला मग मात्र तो मला पकडल्याशिवाय राहणार नाही. आपण एक काम करू, त्याचं तोंडच बघायचं नाही. ते तसंच अंगावर वस्त्र असताना महाराज तलवार घेतली. एका घावात त्याचं मुंडकं तोडायचं. 5 घावात 5 मुलांची मुंडकं तोडलेत. त्यांचे केस हातात घेतले. रक्ताने माखलेली तलवार आहे ते घेतले आणि अशा स्थितीमध्ये तो दुर्योधनाच्या समोर गेला. दुर्योधनाला जरा हायसं वाटलं, बरं वाटलं. जसं त्या जवळ गेलं त्या लेकरांचे चेहरे त्यांनी बघितले. दुर्योधन म्हणायला लागला, अश्वत्थाम्या, अरे काय केलं तू? अरे ज्यांनी आम्हाला पाणी द्यावं, ज्यांनी आमचं श्राद्ध घालावं असे आमचे लेकरं मारले राजा तू. अरे मी जर चांगला राहिलो असतं तर मीच तुला ठेवलं नसतं. पण आता मी काहीच करू शकत नाही. माझं वैर माझ्या भावांशी होतं, पांडवांशी होतं, त्यांच्या लेकराशी नव्हतं राजा. त्या लेकराने आमचं काय केलं होतं? ऐक, तुला शेवटची संधी, जिकडं पळता येईल तिकडं पळ. आता जगामध्ये तुला कोणीच वाचू शकणार नाही, जा. अश्वत्थामा घाबरला महाराज. अश्वत्थामा घाबरला. त्याने मुंडके सोडले पळायला लागला. इकडे तो रक्ताचा पाट द्रौपदीपर्यंत गेला. द्रौपदीचं लक्ष आलं. द्रौपदीने हंबरडा फोडला. पांडव धावत आले. बघितलं चित्र सगळं. भगवान परमात्म्याने रथ जुंपला. अर्जुनाने गांडीव हातात घेतलं. भगवान परमात्म्याच्या रथात बसला. रथ अश्वत्थाम्याच्या मागं लागला. अर्जुनाने ब्रह्मास्त्र सोडलं. त्या अश्वत्थाम्याला ब्रह्मास्त्रात बांधलं, रथात घातलं आणि रथात घालून तो रथ द्रौपदीच्या समोर आणलं आणि त्याला त्याचं टाकलं. द्रौपदीला विचारलं, द्रौपदी सांग, तू म्हणशील ती शिक्षा यायला देतो, काय करायचं सांगतो. भीमाने सांगितलं, द्रौपदी, एखादी माता माऊली पाण्यामध्ये वस्त्र भिजवल्यानंतर त्याला जसं पिळून काढते तसं मला सांग. त्याचं मुंडकं पाय पकडतो, त्याला पिळून काढतो. नकुल सहदेव म्हणजे मला सांग, आम्ही राई राई एवढे याचे तुकडे करतो. अर्जुन म्हणायचं मला सांग, बाणाने याच्या देहाची चालणी करतो. धर्मराज म्हणतो मला सांग, मी याचे तुकडे करतो. सगळे मी म्हणायचे, त्याला मारतो म्हणायचे. अश्वत्थामा लट लट करतोय महाराज. का? समोर मरण आहे. द्रौपदीने बघितलं. द्रौपदीने सांगितलं, ऐका, एक काम करा. काय? हा आहे तसा याला जिवंत सोडा. जिवंत सोडा? हो जिवंत सोडा. का? द्रौपदीने गोड उत्तर दिलं, मुलगा मेल्यानंतर काय दुःख होतं त्याचं दुःख मी आता भोगते. बरोबर आहे का नाही? 5 मुलं माझे मेले, त्याचं दुःख मी आता जस्ट ताजं दुःख भोगते. माझ्या वाट्याला आलेलं दुःख याच्या आईच्या वाट्याला येऊ नये म्हणून याला जिवंत सोडा. याचं नाव दया. विठ्ठला 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 दयावंत जे अंतरी. महाराजांनी विचारलं, महाराज एवढी पराकोटीची दया ज्यांच्याकडे आहे ते 40 गावचे का जळगावचे? ते म्हणले 40 गावचे नाही, जळगावचे नाही. ते म्हणले इथले नाहीच. ते म्हणले कुठले? म्हणले ते वैकुंठातले आहेत. असं वैकुंठातले? म्हणले मग इथं का आलेत? महाराज बोलतात उपकार करण्याकरता आलेत. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठे. ठीक आहे महाराज. मृत्यू लोकात कसं राहतात? लटके वचन नाही, देही उदासीन, खोटं बोलत नाही, देहावर मात्र उदास असतात. महाराज खरं बोलतात. खरं बोलतात म्हणजे नेमकं कसं बोलतात? अभंगाचं शेवट. मधुरावाने ओटी हाय, मधुरावाने ओटी हाय, मधुरावाने ओटी
पोटी तुका म्हणे वाव पोटी येते उपकारासाठी हा येते उपकारासाठी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले घर जावे कुंडी जावे कुंडी आले घरा जावे कुंडी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी खरं बोलतात म्हणजे कसं खरं बोलतात तू कवर आहे त्याचं चिंतन करतात. मधुरावानी ओठी तुका म्हणे वाव पोटी. मधु म्हणजे मध, जसं मध गोड असतं तसं त्यांचं बोलणं सुद्धा मधाप्रमाणे गोड असतं महाराज. असं गोड असं वाटतं त्यांनी बोलतच राहावं ना आपण ऐकतच राहावं. तैसे साच आणि बाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. काही लोकांना म्हणावं लागतं आवरायचं काय घ्याल, काही लोकांना असं वाटतं ऐकतच राहावं, अशी त्यांची गोडवाणी असते. गोड बोलतात त्याचा अर्थ जसं बाहेर गोड तसे आतही गोड असतात. 4 वर्ग आहेत. काही लोक बाहेर गोड आत कडू असतात, काही लोक बाहेर कडू आत गोड असतात, काही आत बाहेर कडू असतात आणि काही आत बाहेर गोड असतात. ही हनुमंतरायांची शेपूट वाढणारच आहे बरं का. पण संत महात्मे आतून बाहेरून गोड असतात एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणजे महाराज ते गोड असतात, पण मग बाकीचा जो समाज, त्यांना जो त्रास देणारा समाज आहे त्यांच्याबद्दल काय महाराज बोलतात, तो कितीही त्रास देणारा समाज असला तरी त्या समाजाला दुरुस्त करण्याकरता त्यांच्याकरता अंतःकरणामध्ये जागा असते, वाव असते. वाव पोटी येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. चालू असणाऱ्या या संकीर्तन सोहळ्यातली आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा साहेबांनी माझ्याकडे सुपूर्द केली. या सेवेच्या निमित्ताने या आपल्यासमोर येऊन मला जसं जमलं वेडी वाकडी सेवा